हाय गाईज, माझ्या नवीन चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर कुठलीही गोष्ट आपण जेव्हा आपल्या मदर टंगमध्ये मातृभाषेत शिकतो तेव्हा ती आपल्याला खूप छान कळते आणि व्यवस्थित इम्प्लिमेंट करता येते. तर शाळा कॉलेजमधली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्लिश ग्रामर. तर आज आपण त्या ग्रामरमधला क्वेश्चन टॅग बघणार आहोत. आता क्वेश्चन टॅग म्हणजे नक्की काय? तर क्वेश्चन टॅग इज अ शॉर्ट फेज और क्लॉज, एक छोटासा वाक्य किंवा छोटासा असा प्रश्न की जो ॲडेड ॲट एंड ऑफ स्टेटमेंट, एखाद्या वाक्याच्या किंवा स्टेटमेंटच्या शेवटी ॲड केलेला असतो, शेवटी लिहिलेला असतो. ते स्टेटमेंट प्रश्नामध्ये कन्व्हर्ट व्हायला, म्हणजे टू टर्न इट इनटू क्वेश्चन. तर आता ह्याचा उपयोग का करतात या क्वेश्चन टॅगचा? टू कन्फर्म इफ समथिंग इज ट्रू, म्हणजे एखादी गोष्ट बरोबर आहे का नाही हे कन्फर्म करण्यासाठी. आता एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस आपल्याला माहित नसेल की आजच आहे फॉर एक्झाम्पल, आणि दुसऱ्या एका मैत्रिणीकडून कळलं की त्या व्यक्तीचा बर्थडे आज आहे, तर आपण काय म्हणणार? इजंट इट, असं, म्हणजे फॉर एक्झाम्पल. त्याच्यानंतर टू एनकरेज अ रिस्पॉन्स फ्रॉम पर्सन बीइंग स्पोकन, म्हणजे एखाद्या व्यक्ती जर आपल्याशी बोलत असेल त्याला एनकरेज करण्यासाठी आपण जेव्हा रिस्पॉन्स देतो ते इन्फॉर्मेशन चेक करतो. आणि आस्क इफ समवन ॲग्रीज यू, एखादा व्यक्ती आपल्याला ॲग्री करते, आपल्या मताशी सहमत आहे का नाही ते विचारण्यासाठी सुद्धा क्वेश्चन टॅगचा वापर केला जातो. आता या क्वेश्चन टॅगमध्ये सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे आपण टू बीच्या फॉर्म्सचा करतो. टू बीचे फॉर्म्स म्हणजे काय? तर आपण ॲम, इज, आर वगैरे असे शब्द रोज वापरतो, पण हे सुद्धा एखाद्या व्हर्बचे, शब्दाचे फॉर्म असू शकतात, एवढा विचार नाही करत आपण. सो हे सगळे टू बी ह्या शब्दाचे फॉर्म्स आहेत. आता टू बी, आता इथे लिहिले टू बी हे रूट वर्ब आहे आणि त्याचे ऑक्झिलरी वर्ब इज, ॲम, आर, वॉज, वेअर एक्सेट्रा. इथे फक्त त्याचा पुढे वाक्यात उपयोग केलाय. फुटबॉल इज प्लेड बाय गॅरी, म्हणजे गॅरीने फुटबॉल खेळला. चॉकलेट्स आर लाइक्ड बाय मोस्ट चिल्ड्रन, चॉकलेट बऱ्याच मुलांना आवडली. असं आता ते फक्त इथे टेन्सेस मध्ये लिहिलेलं आहे मी. प्रेझेंट टेन्स मधले टू बीचे फॉर्म्स ॲम, इज, आर, डू. पास्ट टेन्स मधले वॉज, वेअर, डिड. फ्युचर टेन्स मधले शॅल, विल, एक्सेट्रा. आता टोटल 13 नियम आहेत क्वेश्चन टॅग्सचे, तर ते आपण वन बाय वन बघूयात. एक्झाम्पलनी आपण शिकूयात, म्हणजे ते जास्त सोपं पडेल. आता आपण एक वाक्य घेऊ, आय लाईक मँगो. हे एक सोपं साधं वाक्य आहे. आता त्याचं क्वेश्चन टॅग कसा करणार आपण? आता पहिला नियम काय क्वेश्चन टॅगचा? वाक्य जसेच्या तसे लिहावे. वाक्य जसेच्या तसे लिहावे. आता हे आय लाईक मँगोज आपण जसेच्या तसे लिहून घेतले. त्याच्यानंतर दुसरं, वाक्य लिहिल्यानंतर फुल स्टॉप न देता कॉमा द्यावा. आता कॉमा, इथे फुल स्टॉप न देता आपण कॉमा दिलाय. ओके, यू कॅन चेक. तिसरं, वाक्यात असलेले टू बीचे रूप लिहावे. आता आय लाईक मँगोज याच्यात टू बीचे रूप नाहीच आहे ना कुठले. मग जर टू बीचे रूप नसेल तर ऑक्झिलरी वर्ब्सचा उपयोग करावा. ऑक्झिलरी वर्ब्स कुठले कुठले आहेत? हॅज, हॅव, ॲम, इज, आर, डज, डू, डिड. त्याच्यानंतर 9 मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स कॅन, कुड, विल, वुड, शॅल, शुड, मे, माइट, मस्ट. पण आता याच्यातलं नक्की कुठलं वापरायचं? तर त्याच्यासाठी महत्त्वाचा नियम, जर वाक्यात टू बीचे रूप किंवा ऑक्झिलरी वर्ब नसेल आणि प्रेझेंट टेन्स मध्ये वर्ब असेल तर टू बीचे रूप म्हणून डू वापरावे. आता आय लाईक मँगोज याच्यात हा प्रेझेंट टेन्स आहे म्हणून आपण डू वापरावे. ओके, आय लाईक मँगो कॉमा डू, मगाचचा नियम. त्याच्यानंतर चौथं, दिलेल्या वाक्यात निगेटिव्ह वर्ड नसेल तर तो लिहावा. आता याच्यात निगेटिव्ह वर्ब नाहीये म्हणजे आपल्याला तो लिहावा लागणार, पण टू बीच्या रूपानंतर पण जर निगेटिव्ह वर्ड असेल तर लिहू नये, म्हणजे आता असेल तर अर्थात नाही लिहायचं. आता निगेटिव्ह वर्ड्स कोणते कोणते आहेत? नो, नेव्हर, नॉट, नथिंग,
पण जनरली आपण नॉट लिहितो. सो आता त्याचे शॉर्ट फॉर्म्स काय होतात? डू नॉट, डोंट, डज नॉट, डझंट, आर नॉट, आरंट, इज नॉट वगैरे, वॉज नॉट, वॉजंट, हे सगळे शॉर्ट फॉर्म्स आहेत त्याचे. हे आणि सर्वात महत्त्वाचं, ॲम नॉट, ॲमंट नाही लिहित, आरंट लिहितात. आणि जरी आय ॲम प्लेइंग किंवा असं काहीतरी वाक्य आलं तर ॲमच्या ऐवजी आर लिहायचा. आणि वाक्य जर होकारार्थी असेल तर आरंट लिहायचं आणि नकारार्थी असेल तर ॲम आय असं लिहायचं. पुढे आहे तो नियम, आपण बघूयात. ओके, सो डू लिहिलंय आपण आणि त्याच्यानंतर नॉट. सो डोंट, आय लाईक मँगो, कॉमा डोंट. आता पुढचं, त्यानंतर वाक्यातील कर्ता किंवा सब्जेक्ट लिहून क्वेश्चन मार्क द्यावा. आता वाक्यातील कर्ता काय आहे? आय. सब्जेक्ट ह्या वाक्यातील आय, म्हणून आय लाईक मँगो, कॉमा डोंट आय. हे झालं आपला पूर्ण क्वेश्चन टॅग. आता सर्वात महत्त्वाचं, जर क्रियापदाला म्हणजे व्हर्बला एस प्रत्यय असेल तर टू बीचे रूप म्हणून डज वापरावे. एस प्रत्यय, आता एस प्रत्यय, एस सफिक्स ही, शी, इट या सब्जेक्ट्सला लागतो. तर आता आपण एक्झाम्पल घेऊयात. ही कुक्स केक, त्यांनी केक बनवला. आता त्याच्यानंतर काय शिकलो आपण? डॉट म्हणजे पूर्णविराम काढून कॉमा द्यायचा. त्याच्यानंतर वाक्यात टू बीचे रूप नाहीये म्हणून मग व्हर्ब नुसार टू बीचे रूप लिहायचं. आता व्हर्ब कुक्स आहे, कुक्स एस प्रत्यय लागलाय म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये पण आहे आणि ही सब्जेक्ट आहे म्हणून एस प्रत्यय लागलाय. सो त्याच्याऐवजी डज वापरायचं. म्हणून ही कुक्स केक, कॉमा डझंट, वाक्यातला करता ही आणि पुढे क्वेश्चन मार्क. म्हणून ह्याचा क्वेश्चन टॅग झाला डझंट ही. पण एवढंच नाही लिहायचं, ही कुक्स केक, कॉमा डझंट ही हे अख्खं वाक्य लिहायचं. आता पुढे, जर वाक्यात टू बीचे रूप किंवा ऑक्झिलरी वर्ब नसेल आणि प्रेझेंट टेन्स मध्ये वर्ब असेल तर टू बीचे रूप म्हणून डू वापरावे. आपण मगाशी बघितलं तसं. आय लाईक मँगो हा प्रेझेंट टेन्स आहे. आता इथे एस नाही लागलं कारण की सब्जेक्ट आय आहे. सो डोंट आय आणि नॉट लिहायचं आणि ते शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं. सो डोंट आय. त्याच्यानंतर आय कट व्हेजिटेबल्स, इथे सुद्धा टू बीचे रूप नाहीये म्हणून आपण डू वापरलं. वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये म्हणून डू वापरलं आणि करता आहे, सब्जेक्ट आहे म्हणून आय आणि क्वेश्चन टॅग डोंट आय. आणि वाक्यात निगेटिव्ह वर्ड सुद्धा नाहीये म्हणून नॉट वापरलं आणि त्याचा शॉर्ट फॉर्म डोंट आय म्हणून. आता पुढे आठवणी, जर वाक्यात पास्ट टेन्स मध्ये वर्ब असेल तर टू बीचे रूप म्हणून डीड वापरावे. सेम ह्याच्यासारखं 7व्या नियम सारखं, फक्त इथे प्रेझेंट टेन्सच्या ऐवजी पास्ट टेन्स आहे आणि डूच्या ऐवजी डीड आहे. आता शी वॉच्ड मूवी फ्यू आवर्स अगो, म्हणजे काही तासापूर्वी तिने मूवी बघितली. आधी आहे पास्ट टेन्स मध्ये. वॉच्ड टू बीचे रूप आलेलं नाहीये आणि वाक्य पास्ट टेन्स मध्ये म्हणून डीड वापरायचं. वाक्यात निगेटिव्ह वर्ड नाहीये म्हणून नॉट वापरायचं. मग डिड नॉट, डिडंट, शी. क्वेश्चन टॅग हा झाला या वाक्याचा क्वेश्चन टॅग. पुढे, जर हे वाक्यात सुरुवातीला सब्जेक्ट नसेल तर वाक्याच्या अर्थानुसार सब्जेक्ट लिहावा, सब्जेक्ट किंवा कर्ता लिहावा. आता वाक्य जर असं असेल, आय, ही, शी, इट काही वापरलेलं नसेल, दे वगैरे, पण कन्सिस्टन्सी इज अ की टू सक्सेस असं वाक्य असेल. आता ह्याच्यात कुठे कर्ता वगैरे काय, पण आता कन्सिस्टन्सी हे ही पण येत नाही, शी पण येत नाही, आय पण येत नाही, दे पण येत नाही, इट येतं. म्हणजे वाक्याच्या अर्थानुसार करता. आता कन्सिस्टन्सी इज, आता ह्या वाक्यात टू बीचं रूप आलेलं आहे इज, राईट. सो इज लिहायचं कॉमा देऊन. वाक्य निगेटिव्ह नाहीये, निगेटिव्ह वर्ड नाहीये म्हणून इज नॉट म्हणजे इजंट. आणि पुढे अर्थानुसार कर्ता किंवा सब्जेक्ट इट. आता कन्सिस्टन्सी इट आणि मग क्वेश्चन टॅग. कन्सिस्टन्सी शी, इजंट शी वगैरे असं तर आपण नाही ना लिहू शकत.
कॉमेडी आहे थोडं पण ओके. सो नेक्स्ट, जर वाक्यात आय सब्जेक्ट असेल आणि एम हे टू बीचे रूप असेल, आता आय नंतर एमच लागणार ऑब्विसली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आय आर असं तर नाही कोण म्हणत, पण तरी. आणि वाक्य अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर त्या वाक्याचा टॅग आरंट आहे असा लिहावा. पॉझिटिव्ह वाक्य मगाशी मी जसं बोलले. आता आय एम व्हेरी ऑनेस्ट, मी खूप ऑनेस्ट आहे, मी खूप प्रामाणिक आहे. ह्या वाक्याचा आता एम हे टू बी चे रूप आले, आपण मगाशी शिकलो. पण एमंट आहे असं आपण नाही म्हणत, आरंट असं लिहितात. एमच्या ऐवजी आर आणि वाक्य अफर्मेटिव्ह आहे म्हणून आरंट. पण जर वाक्य निगेटिव्ह असतं तर एम आय असा त्याचा टॅग होतो. ओके. सो आय एम व्हेरी ऑनेस्ट या वाक्याचा टॅग आय एम व्हेरी ऑनेस्ट कॉमा आरंट आय क्वेश्चन मार्क. आणि वाक्य निगेटिव्ह असेल तर त्या वाक्याचा टॅग एम आय असा लिहावा. खाली लिहिलं आपण. आय एम नॉट रिच, मी खूप श्रीमंत नाहीये किंवा मी श्रीमंत नाहीये. आता ह्याच्यात निगेटिव्ह वर्ड आलाय नॉट, म्हणून मग एम आय असा त्याचा टॅग झाला. पण जर निगेटिव्ह वर्ड नसता आला म्हणजे वाक्य अफर्मेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असतं तर आरंट आय लिहितात. ओके, हा नियम आहे. आता इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये रिक्वेस्ट किंवा ऑर्डर कमांड यामध्ये अफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर टॅग विल यू असाच लिहावा. आता साधं नॉर्मल वाक्य रिक्वेस्ट असेल, आता सपोज रिक्वेस्ट प्लीज हेल्प मी अशी आपण एखाद्याला रिक्वेस्ट केली आणि हे वाक्य पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठलंही चालेल तर त्याचा टॅग विल यू. आता प्लीज हेल्प मी म्हणजे मला मदत कर, म्हणजे तुला असंच आपण म्हणणार ना की विल यू प्लीज हेल्प मी असंच म्हणणार ना आपण. सो ह्या वाक्याचा टॅग विल यू. त्याच्यानंतर ऑर्डर असेल गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर, प्लीज लावलं, प्लीज सुरुवातीला लिहिलं असतं किंवा ही रिक्वेस्ट असती तर वेगळी गोष्ट होती, पण ही ऑर्डर आहे गिव्ह मी ग्लास ऑफ वॉटर. सो विल यू म्हणजे तू मला देशील का एक ग्लास पाणी असं आपण. सो विल यू. त्याच्यानंतर कमांड क्लोज द डोअर, आपण दुसऱ्या व्यक्तीला सांगतो ना क्लोज द डोअर, दार बंद कर. विल यू क्लोज द डोअर असंच म्हणतो ना आपण. सो या वाक्याचा टॅग क्लोज द डोअर कॉमा विल यू क्वेश्चन टॅग. आणि ह्याच्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्ही सेंटेन्स मध्ये विल यू असाच होतो. सो इथे नॉट किंवा निगेटिव्ह वर्डचा प्रश्न येत नाही. आता सेकंड लास्ट, आता इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये सजेशन मध्ये पॉझिटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह असेल तर शॅल वी असा टॅग होतो. आता सजेशन असेल, आपण एखाद्याला सजेस्ट करतो टर्न लेफ्ट आफ्टर द जंक्शन नंतर डाव्या बाजूला वळ असं आपण एखाद्याला सजेस्ट केलं. त्या माणसाला उजव्या बाजूला वळायचं असेल तर त्याचा प्रश्न येतो. पण आपण एखाद्याला सजेस्ट केलं की टर्न लेफ्ट आफ्टर जंक्शन, आपण पत्ता सांगत असू एखाद्याला तर आता हे सजेशन आहे ना, सजेस्ट केलं आपण शॅल वी, मग आपण तो विचार करणार ना की आपण वळूया असं, म्हणून शॅल वी. आणि इथे अफर्मेटिव्ह निगेटिव्ह असं दोन्ही, म्हणून निगेटिव्ह वर्डचा प्रश्न किंवा नॉटचा प्रश्नच येत नाही, म्हणून शॅल वी असं. त्याच्यानंतर काइंडली सी टू इट दॅट यू डू नॉट लिव्ह एनी कॉलम एम्प्टी, कुठलाही कॉलम एम्प्टी राहणार नाही. आता हे निगेटिव्ह वाक्य कारण वाक्यात नॉट आलंय, निगेटिव्ह वर्ड आलाय म्हणून. आता तू याची खात्री करून घे की कुठलाही कॉलम रिकामा राहणार नाही. आता ह्याचं सुद्धा शॅल वी म्हणजे आपण शॅल वी काइंडली सी टू इट दॅट यू डू नॉट लिव्ह एनी कॉलम एम्प्टी. शॅल वी याचा एक क्वेश्चन टॅग शॅल वी असा होतो. पुढे आपण अजून काही एक्झाम्पल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूच, पण तरी हे आपण आता नियम समजून घेतोय सगळे. आता लास्ट अँड बेस्ट 13वा नियम, वाक्याची सुरुवात लेट्स
लेट्स या शब्दाने झाली असेल त्या वाक्याचा टॅग नेहमी शॅल वी असाच होतो. लेट्स गो टू मूवी, शॅल वी, आपण मूवीला जाऊयात. लेट्स गो टू मूवी, शॅल वी. लेट्स प्ले क्रिकेट, शॅल वी. ओके, असं होऊ शकतं. तर हे असे टोटल 13 नियम आहेत क्वेश्चन टॅगचे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आय होप व्हिडिओ समजला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजूनही अशी काही वाक्य